आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल ही जायकवाडी वसाहतीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून सुरू आहे। तसेच शाळेच्या बाजूला असलेली 2 गोदामे देखील शाळेने ताब्यात घेतली आहेत। हे अतिक्रमण हटवावे अशी मागणी संत सावता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सचिन जाधव यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे। काय आहे या तक्रारीत पाहूयात। 10वी नंतर पुढे काय? फक्त PFC क्लासेस। ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल संदर्भात तुमच्या काही तक्रारी आहेत? काय तक्रार आणि काय मागणी आहे? वडीगोद्री येथील जायकवाडी वसाहत, या जायकवाडी वसाहतामध्ये ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल ही जायकवाडी वसाहतीतल्या जागेमध्ये अनधिकृतपणे त्यांनी खूप मोठं प्रमाणाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्या जागेवर त्यांनी बांधकाम करून त्या ठिकाणी शाळा चालवतात आणि शाळा चालवत असताना पालकाकडून बेरावपणे वेगवेगळ्या पद्धतीच्या फीस ते वसूल करतात आणि ते फीस वसूल करून त्यांची स्वतःची दुकान त्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे। माझी एवढीच विनंती आहे की ती जी शाळा आहे इरिगेशन डिपार्टमेंटला जायकवाडी वसाहतच्या कार्यकारी अभियंत्याला माझी विनंती आहे की ती शाळा आपण लवकरात लवकर ती खाली करावी। तसेच त्या ठिकाणी त्यांच्याकडे ती शाळा अनधिकृतपणे बांधकाम तर आहेच आहे, जायकवाडीचे त्यांच्याकडे 50 बाय 20, 50 बाय 40 असे मोठमोठाले गोदामही त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या गोदाममध्ये ते स्वतःचे शेतामधील धान्य, त्यांच्या शेतामधील जनावरं ह्या ठिकाणी ते बांधतात आणि तिथं मोठ्या प्रमाणात ते पीक घेतात। तर आमची एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही तर त्यांना रितसर नोटीस दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे, त्या पत्राच्या आधारे, तक्रारीच्या आधारे त्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि ती शाळा अनधिकृतपणे त्यांचं बांधकाम आहे ते बांधकाम त्यांनी त्या ठिकाणी हटावं अशीच आम्हाला या कार्यकारी अभियंत्याला विनंती आहे। जर त्यांनी ते खाली नाही केलं तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन छेडणार आहोत। तुमच्या तक्रारीचं काही उत्तर आलं नाही का? अजूनही मी तक्रार दिल्याचं उत्तर आम्हाला आलेलं नाही आहे। विशेष म्हणजे संत सावता इंग्लिश स्कूलमधील धनगर समाजाच्या वसतिगृहासंदर्भात ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सोमनाथ काळे यांनी गंभीर आरोप केले होते। या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती। त्या अनुषंगाने 4 दिवसांपूर्वीच EDTV न्यूजने बातमी देखील प्रकाशित केली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या पथकाने शनिवारी संत सावता इंग्लिश स्कूलची तपासणी केली। त्यामुळे आता ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलच्या अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला आहे। EDTV न्यूज कधीच एकतर्फी बातमी छापत नाही। त्यामुळे सचिन जाधव यांनी केलेल्या आरोपासंदर्भात ज्ञानगंगाचे प्राचार्य सोमनाथ काळे काय म्हणाले तेही पाहूयात। ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल अतिक्रमणात आहे, जायकवाडीच्या जागेवर आहे असा आरोप सचिन जाधव यांनी केलेला आहे। त्यासोबत तुम्ही गोडाऊन सुद्धा त्यांचं वापरतात असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगाल? ज्या विभागात ज्यांनी तक्रार केलेली त्या विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष चौकशी करावी, पाहणी करावी आणि त्यानंतरच काय जे असेल ते त्यांनी करावं। तर या ठिकाणी जर कुठं जर त्यांचं जर अतिक्रमण असेल तर आम्ही स्वतः ते अतिक्रमण सोडून द्यायला तयार आहोत। तर आणि त्याच्यामध्ये इथं माझं लागून क्षेत्र आहे, माझ्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे। जर याच्यात जर अतिशय उत्तम चांगलं आहे याच्यामध्ये जर संबंधित विभागाचे लोक जर त्यांचं जर हे करत असतील, अतिक्रमण दाखवून देत असतील तर उलट आमची जमीन त्यांच्याकडे आणखी निघल। आम्हाला आमचं सोयीस्कर आमच्या ज्या शाळा डेव्हलप करायची त्यासाठी आम्हाला आमची जागा आमच्या हद्दीत येऊन आम्हाला त्या ठिकाणी आमचा विकास साधता येईल। आणि या ठिकाणी हा जो शिव आहे, हा शिवरस्ता आहे, या शिवरस्त्यामध्ये उलट येणाऱ्या जाणाऱ्यासाठी आमच्यासाठी पण सोयीस्कर आणि समोर शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर होईल आणि हा रस्ता मोकळा होऊन निश्चितच चांगल्या प्रकारचं हे होईल। आणि जर संबंधित विभागाचे जर अधिकारी येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांना सहकार्य पूर्ण करायला तयार आहोत। आपण पाहत आहात ही सध्या ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल वडीगोद्री तालुका अंबड येथील शाळेची ही काही क्षणचित्रे। चालकांची भांडणे काहीही असोत, विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।